प्रणाम. भाऊ तोरसेकर हा माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे. भाऊ तोरसेकर बद्दल मला असलेली गुरुभावना, त्याला मी गुरु मानतो. आता तुम्ही म्हणाल की ए शिष्या, तू गुरु ज्याला मानतोस त्याचं सगळंच पाळतो असं नाही. तू तुझी शैली, तुझं व्यक्तिमत्व, तुझा बेदरकारपणा, बिनधास्तपणा, ठोकून देण्याची सवय, गॉसिप, ते काही भाऊच्या आचारसंहितेत बसत नाही. पण ठीक आहे, त्यांनी तुला शिष्य मानो न मानो, तू त्यांना गुरु मानतोस, चांगलं आहे. एक चांगला कोणीतरी तुझ्यासमोर पण आदर्श आहे, त्याचं आम्हाला कौतुक वाटतं. तर मित्रांनो, काय झालंय की हा आमचा जो भाऊ आहे, मी त्याला कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतो. तो रुपारेलला होता, मी रुईयाला होतो. तो 2 वर्ष माझ्या पुढे होता. त्याचा जन्म 48चा आहे, माझा 50चा आहे. मी 75 पुरी केली, त्याने आता 77 पुरी करून 78 मध्ये गेला. म्हणजे बघा किती सिनियर आहे. आणि एक गोष्ट सांगितली पाहिजे आत्ता जे काय घडतंय त्या संदर्भात बोलण्यापूर्वी, की त्याचे प्रतिपक्ष हा जो व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे त्याचे 8,28,000, मला वाटतं मराठीमधली ही म्हणजे पॉलिटिकल ॲनालिस्टची सर्वात मोठी संख्या असावी. 8,28,000 एवढे सबस्क्रायबर मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या पॉलिटिकल ॲनालिस्टला मराठीत असतील. रवीश कुमारला वगैरे आहेत, त्याचे तर आता 1 करोडपर्यंत गेलेत, तो वेगवेगळा. आणि भाऊने मी जे गुगलवरून चेक केलं त्याच्यावरून आत्तापर्यंत 5,000 व्हिडिओ रिलीज केलेले आहेत. किती? 5,000. त्याच्यापेक्षा आणखीन एक गंमत अशी आहे की त्याचा जागता पहारा हा ब्लॉग होता, अजूनही आहे. पण तो जो ब्लॉग आहे ना, त्याचे 75 लाख वाचक आहेत. अक्षरशः म्हणजे त्याच्या लोकप्रियतेचा जर विचार केला की 8,28,000 सबस्क्रायबर आणि 75 लाख वाचक वगैरे, तर खरं म्हणजे तो मराठी सोशल मीडियातला पॉलिटिकल क्षेत्रातला सुपरस्टार आहे. आता गंमत अशी की आम्ही कमी असून, खूपच कमी असून देखील स्वतःला सुपरस्टार, बिग बॉस काय काय म्हणतो. याचं कारण आम्हाला मिरवायची आवड आहे, सवय आहे, सजवायची आवड आहे. पण भाऊ हा टू द अर्थ असतो, त्यामुळे तो कधीही स्वतःचा बडेजावा सांगत नाही, स्वतःचा मोठेपणा सांगत नाही. किती मोठी माणसं त्याच्याशी बोलतात मला माहिती आहे ना, कारण ती मोठी माणसं माझ्याशी बोलतात, ती मैत्रीच्या नात्याने बोलतात, पण ती त्याच्याशीही बोलतात हे मला माहिती आहे. त्याचे जे ठिकठिकाणी कार्यक्रम होतात त्याला लोक अफाट गर्दी करतात. म्हणजे मध्ये लाईनीमध्ये तो प्रभाकर सूर्यवंशी आणि आपला सुशील कुलकर्णी मध्यंतरी कार्यक्रम करत होते ठिकठिकाणी, तर अक्षरशः मध्ये सुद्धा रांगांच्या माणसं बसायची, बाहेर उभी राहायची, हे लावायची सर्किट टीव्ही ते लावायची पाळी यायची. इतका लोकप्रिय. आत्ता मला तर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पत्रकारांमध्ये लोकप्रियतेचा जर निकष लावला तर भाऊ नंबर 1 वर आहे. इव्हन भाषणांना होणारी गर्दी, आजकाल भाषणाला लोक येत नाहीत फारसे, कुठेच कोणाच्याच येत नाहीत. पॉलिटिकल याला जमून आणलेली मेंढरं असतात. पण भाऊचं जर भाषण आहे असं म्हटलं तर गावातले सगळे महत्त्वाचे चाणाक्ष, जाणकार, राजकारणाविषयी मनात कुतूहल असलेले लोक गर्दी, भाऊ गर्दी, भाऊला होणारी गर्दीला भाऊ गर्दी आपल्याकडे शब्द आहे, तो वापरावा, अशी गर्दी करतात आणि प्रेमाने ऐकतात, तन्मय होऊन ऐकतात. आणि वारंवार दाद, इतक्या हशाटाळ्या घेणारा वक्ता आज महाराष्ट्रात राज ठाकरेशिवाय दुसरा नाही. बघा मी कुठे नेऊन ठेवतोय भाऊला, पण भाऊ आहेच तिथे, मी कोण नेऊन ठेवणार, तो आहेच तिथे. पण अशा भाऊच्या विरुद्ध षडयंत्र, कारस्थान, कट रचला जातो आहे. आणि दुर्दैवानी ज्यांच्याकरता तो लढतो आहे, ज्यांच्याकरता तो बोलतो आहे, ज्यांच्याकरता तो भांडतो आहे, ज्यांची बाजू घेऊन तो प्रसंगी आपला जीवही धोक्यात घालतो आहे, कोर्ट खटले हे देखील त्याच्या वाट्याला येत असणार काही ना काही प्रमाणात. हे सगळं ज्यांच्या करतोय ते BJPचे नेते, कार्यकर्ते, सोशल मीडियामधले जवळजवळ महाराष्ट्रामध्ये किमान 20-25 लाख ॲक्टिव्हिस्ट आहेत. कोणाचे? BJP सोशल मीडियामध्ये. मला माहिती आहे, कारण त्यांचा सोशल मीडिया चीफ एकेकाळी माझा मित्र होता. म्हणजे एकेकाळी तो सोशल मीडिया चीफ होता, मित्र अजूनही आहे. तर मला माहिती आहे
BJPची अशी सिस्टीम आहे की मुंबईतून निघालेला मेसेज हा प्रत्येक त्या विशिष्ट ग्रुप लीडरकडे जातो. त्यांनी तो आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला पाठवायचा. त्या ग्रुपमधल्या प्रत्येक माणसाने त्याच्याशी संबंधित लोकांना पाठवायचा. मला त्यांनी एकदा सांगितलं की आमचा एक मेसेज जेव्हा आमच्या सोशल मीडिया हेडक्वार्टरमधून निघतो त्यावेळेला तो कदाचित 25-50 लाखपर्यंत जातो आणि ठरवलं स्पेशल त्याच्यावर एम्फसिस असेल ते 1 करोड फक्त महाराष्ट्रात जातो मराठी. काय ताकद आहे बघा. BJP मीडिया सेलची ताकद अफाट आहे. फडणवीसांच्याकडे स्वतः माझी जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे 200 लोक काम करतात. हे अशी अप्रत्यक्ष वगैरे धरली तर 1000 असतील, पण 200 माणसं काम करतात. त्याच्यामध्ये फॉरेनर सुद्धा आहेत जे इंग्लिशमधून जगभर त्यांचे मेसेज पाठवतात. ही इज ट्राईंग टू बिकम ए वर्ल्ड लीडर. एक पंतप्रधान पदाकडे वाटचाल करताना ते असं ऐनवेळेला पंतप्रधान मिळालं मग फडणवीस कोण, हु इज दिस फडणवीस असं कोणी विचारायला नको. त्यामुळे त्यांची इंग्लिश जो आहे त्याची एक स्वतंत्र इमारत आहे. त्या इमारतीचं उद्घाटनाला माझे मित्र गेले होते, त्यामुळे मला कळलं. त्यावेळेला गोरेच गोरे लोक तिकडे जिकडे होते, निम्या देशातले होते आणि त्या देशामध्ये फडणवीसांचे मेसेज, फडणवीसांवरचे इंग्रजीमध्ये, फ्रेंचमध्ये, जर्मनमध्ये, स्पॅनिशमध्ये असे वेगवेगळ्या भाषेत करून पाठवण्यासाठी 200 माणसं, सगळी ही इकडली मराठी धरून नाही, ती 50 आहेत, पण परदेशी 50 आहेत काहीतरी, ते काम करत होते. म्हणजे फडणवीस इज ऑलरेडी लॉन्चिंग हिज काय म्हणतात त्याला कॅन्डिडेचर ऑन इंटरनॅशनल लेवल. उद्या कोणी विचारताच कामा नये की हा कोण पंतप्रधान झाला. असं होऊ नये म्हणून ते करतायत आणि चांगलं आहे, केलंच पाहिजे, अशीच ॲम्बिशन पाहिजे. पण आज फडणवीसांची बाजू दणकून खणखणीत पद्धतीने घेणारं जर कोणी असेल आणि प्रसंगी त्यांना सल्ला देणारे जर कोणी असेल तर आमचा भाऊ तोरसेकर आहे. तो अंधभक्त नाही. त्याच्यावर जरी आरोप होत असला तरी देखील तो अंधभक्त नाही. तो फडणवीसांना देखील जर त्याला असं वाटलं की ही गोष्ट चुकती आहे तर स्पेअर नाही करत, बिनधास्त बोलून टाकतो. भाजपला देखील तो थापडवतो. जिथे त्याला वाटतं की हे भाजपवाले चुकत आहेत तिथे तो खुल्लम खुल्ला थापडवतो. हां, हे कबूल आहे की त्याच्या टार्गेटवर शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे प्राधान्याने असतात. हे खरं आहे की त्याच्या जी तोफ आहे त्याचं तोंड जे आहे ते या महाआघाडी आणि इंडिया या दोघांकडे असं हे खरं आहे. पण तरी देखील मी तुम्हाला एक सांगतो की त्यांची बिंग शोधणं, त्यांची व्यंग शोधणं, त्यानंतर त्यांच्या कमकुवत दुवे, कमकुवत धागे शोधणं आणि बरोबर त्याच्यावर अचूक प्रहार करून त्यांना एक्सपोज करणं. कुणाला? महाआघाडीला आणि हे जे सगळे महान लोक त्यांच्याभोवती जमलेले आहेत ते ठाकरे असतील, पवार असतील, दिल्लीतले गांधी असतील, सगळ्यांना एक्सपोज करणं आणि ते बोलत असलेल्यातल्या विसंगती जुने इतिहासातले दाखले देऊन. भाऊ हा असं म्हटलं तर मी नेहमी म्हणतो की काही महाराष्ट्रात माणसं अशी आहेत की ज्ञानकोश आहेत. अच्युत गोडबोले तो ज्ञानकोश आहे, अच्युत गोडबोले हा. तसं भाऊ हा इतिहासकोश आहे, राजकीय इतिहासकोश आहे. त्याला महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातल्या इतक्या जुन्या गोष्टी आठवतात. आज 78व्या वर्षी त्याची स्मरणशक्ती इतकी अचूक आहे, चुकत नाही परत त्याच्यात तो कुठे, अचूक दाखले देतो. आणि मग सांगतो की तुम्ही त्यावेळेला असं केलं होतं, असं बोलला होतात, असं वागला होतात आणि आज तुम्ही तुमची भूमिका ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने वेगळीच करतात. भाऊ उघडं करतो म्हणण्यापेक्षा विरोधकांना, तेही विरोधक त्याचे नाही बरं का. मी येतोय पुढल्या मुद्द्यावर जिथे मला दुःख आहे, खंत आहे, व्यथा आहे. भाऊ उघडे करतो, नागडे करतो, ते त्याचे विरोधक म्हणून नाही तर भारतीय जनता पक्षाचे विरोधक, मोदींचे विरोधक, फडणवीसांचे विरोधक जे आहेत किंवा महायुती सरकारचे सुद्धा जे विरोधक आहेत त्यांना तो नुसतं उघडं नेता अक्षरशः नागडं करतो. फॅन्टॅस्टिक. ॲक्च्युली असं आहे की भाऊ तोरसेकरवर ज्या प्रकारे तो प्रखर शब्दामध्ये असं शब्दांच्या ज्वाळा निर्माण करतो आणि लिहितो त्याच्यावर खरं त्याच्या मला असं बऱ्याच वेळा वाटतं की अरे त्याच्यावर खूप मोठा हल्ला होईल, प्राणघातक हल्ला होऊ शकेल. इतकं तो जळजळीत असं वणवा पेटवावा तसा वणवा पेटवतो शब्दातून तो. तर पण एकच आहे की भाऊ माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे
फोनवरच बोलतो लोकांशी, ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी. तो काही असं घरातून उठून बाहेर इकडे फिर तिकडे फिर असं करत नाही. आणि माझ्यासारखी त्याला हौस नसल्यामुळे, आणि नाही तेच बरं आहे, भाऊ भाऊच राहायला पाहिजे, पण माझ्या गाडीवरच मी अनिल दत्ते वगैरे लिहिलेलं असतं, त्यामुळे माझी गाडी आणि डोकं फोडणं फार सोपं असतं. त्याप्रमाणे ते बऱ्याच वेळा फुटलेलं आहे, पण मीच ओढून घेतो ना. गुपचूप गाडीतून गेलो, साध्या गाडीतून, म्हणजे ज्याच्यावर काही पोस्टर नाही, बॅनर नाही माझे, तर मी सापडणार नाही एखाद वेळे. पण मलाच हौस आहे ना सगळ्याची, त्यामुळे मी ते घेऊन फिरतो. भाऊ तसं काही करत नाही. नो शोबाजी. मी शोमॅन ऑफ मराठी मीडिया आहे. राज कपूर शोमॅन होता, सुभाष घई शोमॅन होता, तसं मी शोमॅन आहे मराठी पत्रकारितेतला. पण हा अजिबात नाही. तो काय म्हणतात त्याला, असं म्हणू का, खरंच तो इनव्हिजिबल मॅन आहे. पण भाऊ, हां, तिथे तो बोलताना दिसतो तुम्हाला, पण भाऊ हा असा तुम्हाला कुठे जळीस्थळी काष्टी पाशाने, इकडे जाहिरातीत आहे, इकडे ह्याच्यात आहे, इतके अमुक आहे, असं दिसणार नाही. भाऊनी स्वतःची जाहिरात कधीही केलेली नाही. याच्या उलट मी गेली 25, 30, 80 पासून, म्हणजे अरे 50 वर्ष झाली ना, 45 वर्ष माझी जाहिरात करतोय, सगळ्या पेपरला करतो, हे करतो. त्यामुळे भाऊ हा प्रसिद्धी परांगमुख आहे. तो जे करतो ना, तो खरोखरच हे माझं कर्तव्य आहे, हे मी समाजाला सांगितलं पाहिजे, हे मी समाजाला सांगू शकतो आणि सांगणारच. कुणाला काही वाटो, कटुता येऊ नये तर काही हो, हे माझं कर्तव्य आहे, हे मी करणारच. आणि त्याच्यात आणखीन एक गोष्ट, त्याच्या माझ्यामध्ये फरक आहे की मा फलेषु कदाचन. मी माझं जे कर्तव्य करतो त्याच्याबद्दल मला कुठलंही फळ नको. त्याला एक मध्यंतरी पुरस्कार वगैरे दिला भाजपच्या लोकांनी वगैरे, पण असं काही नाही. खरं म्हणजे माझ्या मनात आलं ते मी एक्झिक्यूट करायला पाहिजे होतं. जसं निळूभाऊ खाडीलकर होते, तर त्या काळात शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते आणि त्यांचा मानसपुत्र होतो मी. त्यामुळे मी त्यांना आग्रह केला की यंदा आपण निळूभाऊ खाडीलकरांना पद्मश्री देऊया. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, बरोबर आहे, तू म्हणतोस, तू एक तयार करून आण बायोडाटा वगैरे त्यांचा. तो मी दिला त्यांना पद्मश्री अनाऊन्स झाली. आणि ही मी कोणाच्या सांगण्यावरून केलं माहिती आहे, आनंद दिघे, अरविंद दातार, अरुण दातार यांनी मला सांगितलं की अरे शंकरराव गृहमंत्री आहेत, तर तू पद्मश्री दे ना, निळूभाऊ केवढं काम करतात, ते केवढा मोठा माणूस आहे तो. म्हटलं ठीक आहे. आत्ता मला हे पद्मश्री वगैरे जाहीर झाल्यावर पाश्चात्य बुद्धी बामणिया म्हणतात तसं झालं माझं. ब्राह्मणाला पाश्चात्य बुद्धी जास्त सुचते. म्हटलं आयला ह्यावर्षी आपण ट्राय करायला पाहिजे होतं. आणि जिथे ट्राय करायचं तर पद्मश्री वगैरे मिळते, ते लोक मला माहिती आहेत, त्यांच्या थ्रू मी गेलो असतो मला 100% मिळाली असती. याला मला नाही, माझी नाही तेवढी. भाऊ तोरसेकरला ते कसले काय श्यामाप्रसाद मुखर्जी मला वाटतं पुरस्कार दिला, त्याची करत नाही. त्याला डायरेक्ट पद्मश्री द्यायला पाहिजे, ॲक्नॉलेज करायला पाहिजे त्याला. तर ते चुकलं. आता बघूया, तुमच्याच साक्षीने बोलतो की पुढल्या वर्षी असं काही जर करता आलं आणि तुम्ही मला वेळेवर आठवण करून द्या, मीही करून देईन. भाऊ करणार नाही, उलट तो म्हणेल रे काय वेळेपणा करतो, मला नको पद्मश्री वगैरे, मी पद्मश्रीने नाकारेन, नाही तर उद्या काही यांचं चुकीचं घडलं तर मी ती परत भिरकावून पण देईन. ते भाऊ आहे. पण बघूया, मी पुढलं आता मी सांगण्यात मजा काय माहिती, उद्या जर भाऊ तोरसेकरला पद्मश्री मिळाली तर तुम्हाला कळायला पाहिजे की हे अनिल दत्तेने आम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी प्रयत्न करीन. देण्याचं नाही. शंकररावांच्या काळात वेगळं होतं, मी सांगितलं दिली, असं असतं ना. तसं आता नाही सांगू शकत, पण मला माहिती आहे सोर्सेस माझे पण आहेत चांगले. ते पद्मश्री त्याला दिली पाहिजे असं मला वाटतं. पण त्यांनी सोशल मीडियामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन स्वतःचं केलं ना, ते स्वतः करता नाही केलं, कमाई करता नाही केलं. सांगू त्याच्या माझ्यामधला एक फरक प्रामाणिकपणे सांगतो. मी तुमच्याशी खोटं बोलत नाही, याचं कारण भाऊ तोरसेकरचा मला तसा आदेश आहे. भाऊ मला काय सांगतो, भाऊ म्हणतो तुला काय नाटकं करायची, काय करायचं ते कर, तुझा स्वभावाप्रमाणे तू वाह्यातपणा करतोस, आम्ही खपवून घेतो, चालतो. तू माझे व्हिडिओ रागाने, कधी लोभाने, कधी प्रेमाने, कधी लटक्या रागाने पण पाहतो. कारण त्याला माहिती आहे की अनिलच्या जीवनामध्ये अशी जी काही वडीलधारी माणसं तो मानतो की ज्यांचा शब्द तो पाळतो, त्यात मी आहे. त्यामुळे भाऊ कर्तव्यबुद्धीने मला देत असतो डोस, आणि ते डोस घेऊन मी सशक्तही होतो, निरोगी पण होतो. पण गंमत अशी की भाऊचं सगळं जे आहे ना, ते माझ्यामधला फरक काय माहिती आहे, तो पुण्याई करता करतो, मी कमाई करता करतो. हा फरक आहे. काही लोक आयुष्यामध्ये पुण्याई करता जगतात, वागतात, काय जे करायचं ते करतात, काही कमाई करतात. मी खूप दारिद्र्य होतो ना लहानपणी, फार म्हणजे फार, तुम्ही कल्पना करू शकणार नाही एवढं दारिद्र्य होतं घरामध्ये. त्यामुळे तेव्हापासून मला सूड उगवायचा होता की आपण श्रीमंत व्हायचं, आणि श्रीमंतीचा राग करून, द्वेष करून तुम्ही श्रीमंत नाही होऊ शकत.
तुम्ही प्रेम करूनच श्रीमंत होता. प्रेयसीचा राग आणि द्वेष करून ती प्रेयसीला वश नाही करता येत. तुम्हाला प्रेम करावं लागतं श्रीमंतीवर. याचं भाऊचं पैशावर कधी प्रेमच नव्हतं. कधीच नव्हतं. त्याची सगळं आयुष्य मी पाहिलेलं आहे. तो जिथे काम केलं तिथे त्याला किती पगार होतात तेही मला माहिती आहे. आणि त्याचं एक्सप्लॉयटेशनही काही वेळेला काही लोकांनी कसं केलं आणि नंतर त्याला बाहेर काढला तेही कथेला माहिती आहेत. पण तो सांगत नाही त्या. मी सांगू शकतो पण आज ती वेळ नाही. तर भाऊच्यामध्ये पुण्याचं काम आहे. हे तो खरंच सांगतो पुण्य घेतं, पैशाकरता नाही. आता भाऊच्या बाबतीमध्ये असं आहे की सोशल मीडियावर एक प्रकारे त्याची अपेक्षा नसताना म्हणेन, इच्छा नसताना म्हणण्यापेक्षा योग्य शब्द तर अपेक्षा नसताना त्यांनी 8,28,000 त्याचे जे सबस्क्रायबर आहेत आणि त्याचे व्हिडिओ मराठीमध्ये 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख असे जायचे मध्यंतरीच्या काळात. किती? 2 ते 5 लाख. आणि त्या अगेन्स्ट आमच्याकडे कॅल्क्युलेशन आहे ना, आमच्याकडे एक तक्ता आहे, किती गेले तर किती पैसे मिळतात, किती गेले तर किती मिळतात. त्यामुळे मला कुठल्याही यूट्यूबरचे सबस्क्रायबर आणि विशेषतः व्ह्युअर्स पाहिले आणि एक महिनाभराचा आमचे लोक टीमवाले तयार करतात की हे महिनाभराचा चार्ट आहे. त्यात सूर्यवंशीला इतके मिळाले, याला सुशील कुलकर्णीला इतके मिळाले, भाऊला इतके मिळाले, म्हणजे तुमचे व्ह्युअर्स आणि त्या अगेन्स्ट आम्हाला सबस्क्रायबर हे पैसे किती मिळतात माहिती आहे. तर भाऊला कधी कधी तर 7-7, 8-8 लाख रुपये पर मंथ मिळाले. हे मला मिळाले असते तर मजा आली असते. मी ते खर्च करूनही दाखवले असते. भाऊला काही त्याचा लोभच नाही ना. काय करायचं आहे, तो 7-8 हजारात खुश राहणारा माणूस आहे. त्याची मुलगी अत्यंत कर्तबगार आहे, कमावती आहे, बायको बुद्धिमान आणि असं म्हणजे ते आदर्श जोडपं आहे. त्यांच्याबद्दल वेगळं मला बोलावं लागेल. भाऊ आणि त्याची बायको याच्याबद्दल माहिती आहे मला. त्याचे निकटवर्तीय खूप आहेत ना, जे माझे पण निकटवर्तीय आहे, त्यांच्याकडून कळेल मला. आता आमचा हा कुमार कदम वगैरे म्हणजे भाऊचे खास भक्त आहेत. तर सांगायची गोष्ट अशी की पुण्याई आणि कमाई हा आमच्यातला फरक आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कर्तव्य म्हणून तो करतो आणि तो ढालही आहे भाजपची आणि तलवार आहे. पण या ढाल तलवारीच्या संदर्भात भाजपवाले काही करत नाहीत. आलो कुठे मी आता, सध्या भाऊच्या विरुद्ध सोशल मीडियामध्ये प्रचंड अशी अँटी मोहीम चालू आहे. इतकंच नव्हे तर भाऊचे हे कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स. असं होतं का? होतं. मध्यंतरी हे सगळेच करतात, म्हणजे BJPवाले पण करतात आणि महाआघाडीवाले पण करतात. मध्यंतरी गिरीश कुबेर लोकसत्ताचे जे संपादक आहेत त्यांनी भाजपविरुद्ध मोहीम उघडली होती. मोहीम आजही चालू आहे त्यांची, पण फारच तीव्रपणाने त्यांनी टीका केली होती. तर संघावर टीका केली होती. आणि म्हणजे मोदींवर टीका केली तर ते पॉलिटिकल पर्सन आहे, फडणवीसांवर टीका केली पॉलिटिकल पर्सन आहे, पण संघावर टीका म्हणजे अक्षरशः काय म्हणतात त्याला, त्यांचं दैवत किंवा देवस्थान किंवा धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्र त्याच्यावर टीका केली असं झालं तर यू बिलीव्ह मी, त्याचे डिस्ट्रीब्युटर जे आहेत ते माझे मित्र आहेत. कोणाचे? ह्या सगळ्या लोकसत्ता वगैरे जिथे जातो तुम्हाला डिस्ट्रीब्युटर मार्फत तो गावात येतो ना. त्यांनी मला सांगितलं की मित्र आहे माझा, तो म्हणाला अनिल, त्या एका लेखामुळे कुबेर यांच्या गिरीश कुबेरांच्या लोकसत्तेचा खप डोंबिवलीमध्ये नुसत्या, बाकी ठिकाणी झालाच कमी, 40,000 कमी झाला. किती? म्हणजे 40,000 लोकांना कोणीतरी मेसेज दिला की गिरीश कुबेर हा आपल्या विरोधात आहे, त्याचा पेपर घ्यायचा नाही. 40,000 कमी झाला. हे असं ठिकठिकाणी होतं. सबस्क्रायबर उडवतात. आता सबस्क्रायबर करून देणाऱ्या पण संस्था आहेत. संस्था म्हणजे प्रोफेशनल नाही म्हणत, कमर्शियल नाही म्हणत आहे, पण पक्ष पण तुम्हाला सांगतात की ठीक आहे, तुम्हाला पैसे देण्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला 5 लाख, 10 लाख, 2 लाख, 1 लाख सबस्क्रायबर देतो. पण ते कसं असतं माहिती आहे की त्या सबस्क्रायबरचा लगाम त्यांच्या हातात असतो. भाजप खूप सबस्क्रायबर देतं आपल्याला जर आपण मागितले तर, हे तो तसं तुमच्याशी डन करावं लागतं डील. तर ते मग तुम्हाला 2-5 लाख ओव्हरनाईट देतील. म्हणजे त्याचा एक प्रोसेस आहे, त्या पद्धतीने देतात. नाही तर संशय येईल ना कोणाला, एकदम रात्री 2 लाख कुठून आले याला सबस्क्रायबर, ते करतात तसं. पण त्याच्याचबरोबर धोका असा असतो की ते विड्रॉ करतात. तुम्ही 10 लेख बाजूनी केले, 10 व्हिडिओ त्यांच्या बाजूने केले आणि एक व्हिडिओ विरोधात केला, तर तुम्हाला फोन येतो ज्याने ही व्यवस्था करून दिली त्याचा. तो म्हणतो की काय, काल तुम्ही आमच्या विरुद्ध बोललात, हे बरोबर नाही, आमच्या लोकांना राग आलेला आहे, आमचे लोक तुमचे सबस्क्रायबर कसे राहणार. आणि आपण बघितलं तर लक्षात येतं, ठॅक 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 एकदम 10,000 गेले, आज उद्या 15,000 गेले, परवा 25,000 गेले, 1 लाख गेले. त्यामुळे तसं ते सबस्क्रायबर मिळवणं पक्षाकडून सोपं असतं, पण घालवणं पण नाही सोपंच असतं. पटकन जातात, व्हॉट एव्हर इट इज. पण भाऊचे आत्तापर्यंत 5,000 व्हिडिओ, मी ऑन द रेकॉर्डचं बोलतोय ना सगळं, ऑन रेकॉर्ड भाऊचे आत्तापर्यंत 5,000 म्हणजे आत्ताच ते सगळं तपासून त्याचा कोष्टक बघून आलो किती पैसे मिळतात त्याला. पण एक दुःखाची गोष्ट अशी आहे की ज्या भाऊला महिन्याला किती लाख रुपये मिळत होते,
तो आकडा भाऊ कन्फर्म करीन माझ्याकडे, ते कोष्टक आहे म्हणून मला जे वाटलं ते मी बोललो. पण गेल्या काही महिन्यामध्ये त्याची व्ह्युअरशिप जी मिनिमम 1,00,000 असायची, 1,00,000च्या खाली भाऊ 1,00,000च्या खाली नाहीच अशी होती, ती एकदम सातत्याने कमी होत चालली. आत्ता तर मला हा सांगत, कधीचा बघितला तो व्हिडिओ, काल परवाचा त्याचा 40,000 आलाय तो. 1,00,000 इझिली जातो ते, नाहीच जात आहे आता. जे पूर्वी लाखांनी जायचे, 4-4, 5-5 लाख जायचे, तर गेल्या काही दिवसामध्ये भाऊचे व्हिडिओ हे 1,00,000च्या पुढे फारसे जात नाही, 40,000 पर्यंत खाली येत आहेत. भाऊची निष्ठा तीच आहे, भाऊचं भाषण तेच आहे, भाऊचे मुद्दे तेच आहे, भाऊचं एक विशिष्ट स्टाईल आहे. भाऊ हा माझ्यासारखा वन मॅन शो नाही करत तुमच्यासमोर. भाऊ हा एखाद्या विचारवंत, ॲक्च्युली सात्विक तात्विक असा तो विचारवंतच आहे. माझ्यासारखा तो फास्ट फूड नाही आहे राव. मला स्वतःच्या वक्तृत्वाची किंवा व्हिडिओची तुलना ही पावभाजी वगैरे वगैरे किंवा हे चाटचे जे पदार्थ असतात त्याच्याशी करतो, कारण माझं नाट्य असतं हे सगळं, पण तो माझा स्वभाव आहे, ते माझं व्यक्तिमत्व आहे. भाऊ एखाद्या काय म्हणतात विद्वान व्याख्यात्याने एखादं व्याख्यान द्यावं, आख्यानं लावावं आध्यात्मिक, तशा पद्धतीने राजकारण तुमच्यासमोर पूर्वेतिहासासकट, उदाहरणांसकट, पण त्याची उदाहरणं मनोरंजक असतात. कधी कधी मला असं वाटतं, ओशोंची प्रवचनं मी आमाप ऐकलेली आहेत, वाचलेली आहेत. ओशो असं मध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगून लोकांना विरंगुळा द्यायचे आणि त्या गोष्टीतून परत बोध द्यायचे. असं भाऊ पण करतो, भाऊचं पण करतो. पण कसं आहे ना, की भाऊ हे व्यक्तिमत्व मुळामध्ये गांभीर्ययुक्त आहे, गंभीर आहे. तो माझ्यासारखा असा उछलकूद करणारा नाही आहे. उछलकूद तुम्ही म्हणाल की अनिलराव आम्ही तर तुम्हाला उछलकूद पण नाही, आम्ही पोरकट म्हणतो म्हणा, कारण मी असेन तर तुम्ही म्हटलंच पाहिजे, त्याच्यात काही नाही. पण तो नुसता विद्वान नाही आहे, तर त्याची एक अशी संथ अशी एक शैली आहे बोलायची. ती शैली ज्यांना आवडते तेच लोक सबस्क्राईब करतात. नाही तर काही वेळेला मलाही भेटतात लोक की काय भाऊ तोरसेकर आम्हाला बोर करतात, किती वेळ 20-25 मिनटं ते सांगत राहतात, ऐकत राहतो, मग तेच बोलतात वगैरे असं मलाही सांगतात. मी म्हटलं तुम्ही भाऊ तोरसेकरला एक आदर्श विद्वान विश्लेषक म्हणून जर बघितलं तर तुम्हाला कंटाळा येणार नाही. मग तुम्हाला त्यातलं प्रत्येक वाक्य हे सुभाषित वाटेल. बोलतो तो त्या, तर काय सांगू, अशा मी गोष्टी करतो. मला जी भाषणं आवडतात ना, माझ्याकडे एक माणूस यूट्यूबवरून असे जे मुद्दे असतात किंवा व्हिडिओ येतात त्यांचे ते वाक्य असतात, टाळीची वाक्य म्हणतो मी त्यांना, ती लिहून घेतो मी. आता माझा पसारा असा वेगळ्या रीतीने वाढवत चाललो आहे. काही लोक काय वेगवेगळे करतात, त्याच्यावर बोलू आपण कधीतरी. पण असे व्हिडिओमधून रोज तो 8-10 प्रमुख आहे, सुशीलचा बघतो, प्रभाकरचा बघतो, भाऊचा बघतो, आणखीन आबा माळकरचा बघतो, असे जे आहेत, रवीश कुमारचा पण बघतो न चुकता. तर त्यामुळे ते मुद्दे येतात मला, त्यात मला भाऊचा जो सारांश येतो तो असा नाही नेहमी वाटतं, कसं सकस आहे, सकस आहार, तसा हा भाऊचा सकस आहार आहे बौद्धिक. पण मला वाईट वाटते की आत्ता त्याच्याविरुद्ध गलिच्छ मोहीम चालू आहे. मी आता ते ॲक्च्युली वाचून दाखवू नये असं मी दोघा-चौघांशी बोललो. मी म्हटलं एक असा हे आलेला आहे भाऊ तोरसेकरच्या विरोधामध्ये, आणि मंदार भारदे नावाच्या पत्रकारांनी तो लिहिलेला आहे. मंदार भारदे माहिती आहे सगळ्यांना, तसा तो काही अनोळखी नाही आहे. मंदार भारदेचे बरेच ब्लॉग वगैरे वगैरे वगैरे, तो पण त्याच्या पद्धतीने फेमस आहे. पण तो स्वतःला पुरोगामी म्हणतो, म्हणजे राजू परुळेकर पंथातला आहे तो थोडासा. त्यामुळे राजू परुळेकर आणि हे वेगळं आहे. राजू परुळेकर हा वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे, तोही माझा चांगला, म्हणजे आम्ही फोनवर बोलतो किंवा आमची अशी काय म्हणतात त्याला, आकाशातून आमचं एकमेकांशी नातं वगैरे. तर या ठिकाणी भाऊ तोरसेकरवर नोट आहे, पण मला असं वाटतं की ती मी वाचून दाखवू नये, आणि ती फारच त्याच्या विरोधात आहे. पण तुम्ही गेलात ना सोशल मीडियावर आता, तर तुच्छ लोकांनी, मी तुच्छ हा शब्द जाणीवपूर्वक का वापरतो, कारण दुसरा शब्द जर वापरला पर्यायी त्याचा, तर त्याचा जातीय अर्थ घेऊन लोक ठोकतील तुम्हाला म्हणजे मला ठोकतील. ते म्हणते तुम्ही हा शब्द का वापरला, आता तो शब्द वापरायचा नाही, तर मग तुच्छ नाही का. तर तुच्छ लोक काही आहेत, ते अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये याच्याविरुद्ध मोहीम चालवत आहेत. आणि असंही दिसतं आहे की त्याचे व्हिडिओ पाहू नका अशीही काहीतरी मोहीम चालू असावी. नाही तर एवढा खाली 40,000 पर्यंत 3-3, 4-4, 5-5 लाख जाणारा भाऊ तोच आहे, बोलतो तेच आहे, त्याच विषयांवर तो आक्रमकपणे बोलतो आहे. मला वाईट वाटतं आता याचं की भारतीय जनता पक्षाकडे, मी मगाशी सांगताना तो मुद्दा भरकटला माझा, इतकी प्रचंड हे असताना स्ट्रेंथ आहे सोशल मीडियात, ते भाऊची बाजू का घेत नाहीत? का नाही त्यांना असं वाटत? फडणवीसांना वाटायला पाहिजे,
फडणवीसांनी 2-3 वेळा त्याचा सत्कार केलेला आहे स्वतःच्या हस्ताने, त्याला हे दिलं आहे. एकदा तर ते म्हणाले, मी भाऊचं ऐकायला पाहिजे होतं. ते जर मी ऐकलं असतं तर एकट्या भाजपची सत्ता आली असती. भाऊनी त्यांना असं सांगितलं होतं, तुम्ही कुणालाही बरोबर घेऊ नका, युती करू नका, स्ट्रेट तुम्ही, म्हणजे 19ला जे दगाफटका झाला ना उद्धवकडून, त्यावेळची गोष्ट आहे. भाऊनी त्यांना सांगितलं होतं, एकटे लढा, मी तुम्हाला लिहून देतो, 150च्या लिहून देतो, म्हणजे सांगतो 150च्या पुढे एकटा भाजप असेल. आणि त्या युतीच्या गडबडीत सगळं उद्धवनी दगा दिला, हे झालं वगैरे. फडणवीस प्रस्तावले एका कार्यक्रमाला आले, ते म्हणाले की भाऊ तोरसेकरांचं आम्ही ऐकलं असतं, कारण आम्ही एकट्याच्या बळावर सत्तेत असतो. भाऊचं न ऐकता आम्ही युती केली, त्याचा मला पश्चाताप होतो, असं फडणवीस म्हणाले. आजही राजकीय वर्तुळात मी फिरतो, बोलतो. भाऊ तोरसेकरचा व्हिडिओ पाहत नाही, तो राजकारणीच नाही खरा, इथपर्यंत मी निष्कर्ष काढतो. खरा राजकारणी, ज्याला महाराष्ट्राचं पॉलिटिक्स समजावून घ्यायचं आहे, भाजपच्या अनुकूल असला तर त्यांनी पाहिलाच पाहिजे. मग त्याला इट्स ए मस्ट फॉर हिम, कारण त्यालाच कळत नाही अनेक वेळा भाजपची बाजू कशी मांडावी. भाजपवाल्यांना नाही कळत आपली बाजू कशी मांडावी, कसे मुद्दे चोरावेत, कसे मुद्दे शोधावेत, चोरावेत नाही शोधावेत, आणि त्याच्यावर प्रहार करून एक्सपोज करावं महाआघाडीच्या नेत्यांना, पवार ठाकरे यांना. ते त्यांना नाही कळत. तुम्ही भाऊ तोरसेकर पाहायला पाहिजे त्यावेळेला, मग तुम्हाला कळेल की हे असं बोलायचं, हे असे त्यातले मुद्दे. जसं आपण कॉलेज शाळेमध्ये असताना मुद्दे काढून घ्यायचो, वरती काय लिहितात त्याचे, तसे भाऊच्या भाषणाचे मुद्दे काढून. पण हे सोशल मीडियावाले काय करतायत मला कळत नाही. माझं त्या फडणवीसांनाही आव्हान आहे. ॲक्च्युली मी फडणवीसांना मेसेज पाठवला की भाऊ तोरसेकर इज मेलिंगंट बाय सम ग्रुप्स, लेट युअर सोशल मीडिया सपोर्ट हिम, असं तर, की त्याची प्रतिमा हनन करतायत काही लोक, आणि त्याला तुमच्या मीडियाला सपोर्ट द्यायला पाहिजे. आता हे पाठवून आता 5-6 दिवस झाले, काय मला मीडिया अजून काय उभा राहिलेला दिसत नाही. विधिमंडळ अधिवेशनात ते अडकल्यामुळे त्यांनी एका वेळेत तो विषय त्यांच्या डोक्यात आला नसेल. पण मला असं वाटतं की भाऊला गरज नाही. हे लक्षात ठेवा, भाऊची अपेक्षा नाही अशी काही कुणी मदत करावी, कुणी पाठीमागे उभं राहतो. म्हणून मी माझा खंबीर आहे, एकला चलोर आहे, अजूनही तो एकला चलोर आहे. मी तुम्हाला सांगू, लोकांना असं वाटतं की पैसे घेऊन भाऊ बोलतो. मी गॅरंटी देतो तुम्हाला. काय देतो? भाऊ भारतीय जनता पक्षाकडून एकही पैसा कधी त्यांनी ना घेतला, ना घेतोय, ना घेईल. चारित्र्य संपन्न पत्रकारिता, भले ती तुम्हाला आवडो ना आवडो, आवडो न आवडो, नाही आवडली नका बघू, काय हरकत नाही, त्याला काय फरक पडत नाही. तो आत्मसुखाकरता, ते कवितेचं हे आहे ना की आत्मसुखाय. कविता कशा करता करायची? आत्मसुखाय, स्वतःच्या समाधानाकरता. तो त्याच्या स्वतःच्या समाधानाकरता बोलतो, आणि प्रबोधन हा त्याचा हेतू असतो. पटलं तर घ्या, नाही पटलं सोडून द्या. त्यामुळे BJP पाठिंबा देत आहे की नाही याला त्याची काय पडलेली नाही, त्याला परवा नाही. पण मी तुम्हाला अशी गॅरंटी देतो, तुम्ही भाऊवर हा आरोप करू नका. इतर कोणावर मायासकट केलात तर मी त्याला उत्तर देणार नाही, गप्प बसेन आणि कदाचित मान थोडीशी झुकवेन. याचं कारण बरोबर आहे, मी प्रोफेशनल कमर्शियल माणूस आहे, त्यामुळे माझी पत्रकारिता ही आहे वेगळ्या प्रकारची. पण भाऊची पत्रकारिता ही तपश्चर्येची पत्रकारिता आहे. तो तपश्चर्येला बसलेला आहे. हो, तपश्चर्येला बसलेला माणूस अंतर्मुख असतो. तो बाहेर कोण मला बघताय की नाही तपश्चर्या करताना हे नाही बघत, खरं आहे की नाही. त्यामुळे भाऊच्या विरुद्ध पण कसं आहे ना, सांगवत नाही. अशा पद्धतीने गलिच्छ असे त्याचे काय म्हणतात त्याला, अशी तुच्छ माणसं गलिच्छ प्रचार प्रचंड प्रमाणावर करतायत, आणि त्याच्यावर बायकॉट भाऊ तोरसेकर अशा तऱ्हेचं काहीतरी मोहीम चालली आहे की काय, अशी मला शंका येते. ज्या पद्धतीने खाली आला आहे ग्राफ त्याचा, भाऊ तोरसेकरांना आपण एकच सांगू शकतो, त्यांना आपली काही गरज नाही. पण भाऊ, तुमच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो. तुम्ही आमचं श्रद्धास्थान आहात, आणि ते ध्रुव ताऱ्यासारखं आढळ आहे. भाजपवाले करंटे काय येतात त्यांनी तुमच्याबरोबर, त्याची तुम्हालाही परवा नाही. आमचं दुःख, आम्ही व्यथा फक्त आज या निमित्ताने सांगितलं. बाय द वे, एक जाता खुलासा की बऱ्याच सोशल मीडियावर प्रभाकर सूर्यवंशी DG9चा याच्याबद्दल अफवा पसरलेल्या आहेत. माझ्याहीपर्यंत त्या पोचल्या होत्या की तो हॉस्पिटलला ॲडमिट आहे, सिरियस आहे वगैरे वगैरे. पण माझा एक मित्र आहे, त्यांनी, मीही फोन केला होता पण त्यांनी उचलला नाही, आणि साहजिक आहे आता थोडं बरं नसल्यामुळे त्यांनी उचल. पण आशिष राजगौर म्हणून माझा एक मित्र आहे, तो त्याच्या खूप टचमध्ये असतो. त्यांनी सांगितलं की तो ज्युपिटरला वगैरे काही ॲडमिट नाही, तो सिरियस वगैरे नाही, थोडंसं काहीतरी बारीकसं दुखणं होतं. स्थानिक डॉक्टरकडून औषध घेऊन तो आता चांगला झालेला आहे, पण 8 दिवस त्याला विश्रांती घ्यायला सांगितली होती, म्हणून त्याचे व्हिडिओ येत नव्हते. आता सुरुवात करेल कुठल्या क्षणी, कदाचित मी बोलतोय तेव्हा त्याचे
आले असतील तर प्रभाकर सूर्यवंशीच्या आजाराबाबतच्या सर्व अफवा खोट्या आहेत हे मी आज जाहीर करतो. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.